गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चला बेटा इकडे लक्ष द्या. बेटा आपण लीफ हा पार्ट बघितला होता. लीफमध्ये आपण जनरल स्ट्रक्चर ऑफ लीफ बघितलं. मी एक छान पान तोडले बेटा. रुईचं पान आहे हे आपल्याला पुढे बघायचं आहे. याला कॅलाट्रॉपिस म्हणतात बेटा. रुचकी, रुई असे गन कॉमन नाव आहेत बेटा यांचे. मग आता आपण बेटा याला जर तुम्ही जवळून बघितलं एकदा व्यवस्थित बघा बेटा. एकदम जवळ या बेटा आणि तुम्हाला लगेच ऑब्झर्व करून समजेल बेटा. याच्यात बघा बरं वाढवणं हा पार्ट दिसतोय सगळ्यांना इथं. हा जो मध्यभागीचा पार्ट आहे ना बेटा याला आपण मिडरिब म्हणतो बेटा. त्याला आलेल्या काय बाळांनो या सांगा बेटा. इथं वेन्स असतील आणि त्याच्यामध्ये बेटा अजून आपण काय म्हणतो इकडे तिकडे पसरलेला पार्ट असेल. याला लीफला बेटा एक मला सांगा इथं आपल्याला लीफचा स्टॉक जर बघितला बेटा पेडिसेल तर खूप छोटा दिसतोय बेटा. खूप छोटा लीफचा स्टॉक आहे म्हणजे काय झालं बेटा पेटिओलेट लीफ म्हणतो आपण याला. बरोबर आहे की नाही बाळांनो. ससाईल लीफ मला कुठे दिसला तर मी तुम्हाला दाखवतो बेटा थोड्या वेळाने. आता दुसरी गोष्ट काय बेटा इथं लीफच्या बेसला आपण काय म्हणतो बेटा हायपोपोडियम. बरोबर आहे बेटा. फायलोपोडियम, हायपोपोडियम, एपिपोडियम, मेसोपोडियम. त्याच्यानंतर लॅमिना आपण बघतो बेटा. हा पेटिओल म्हणजे काय झालं बेटा हा मेसोपोडियम. लॅमिना म्हणजे काय झाला बेटा हा एपिपोडियम. बरोबर आहे बेटा. आता याच्या जवळ येऊन बघा बेटा. याची मार्जिन बघा बेटा तुम्हाला कशी दिसते. स्मूथ मार्जिन आहे की नाही बेटा. ही बघा व्यवस्थित सगळ्यांनी. जवळून दिसते बेटा सगळ्यांना. ही स्मूथ मार्जिन आहे बेटा. यालाच मार्जिनला आपण काय नाव दिलं बेटा एंटायर मार्जिन नाव दिलंय. बरोबर आहे. हे पान मी खाली टाकतो बेटा. आता दुसरं एक असंच मी रॅन्डमली पान तोडलं बेटा. ओके. याच्यामध्ये पण बघा तुम्हाला दिसेल व्यवस्थित. उलटं करून दाखवतो लवकर दिसेल. हा पार्ट बघा बेटा मिडरिबचा दिसतोय पूर्ण व्यवस्थित. त्याच्यानंतर याला आलेल्या काय बेटा या वेन्स असतील आणि मग नेटवर्क सारखं काय पसरले बेटा त्याला वेनलेट्स पसरलेले. आता तुम्ही ऑब्झर्व केलं बेटा जवळ येऊन बघा बेटा इथं. याला बघा बेटा कसे टोकं दिसतात की याचे मार्जिन्स बघा बरं बेटा इथं. असं पूर्ण खोलवर गेलंय का नाही याला इन्सिजन्स म्हणतात बेटा. पार्शियल इन्सिजन. इन्सिजन म्हणजे कापलेले बेटा. असे छोटे छोटे टोकं आहेत बेटा. याला नाव दिलं जातं बाळांनो डेंटेड मार्जिन याला म्हणतो. म्हणजे सगळ्यांची मार्जिन आणि सगळ्यांचं अपेक्स सारखं असणार आहे का बेटा इथं नाही. सगळ्यांचं अपेक्स आणि इथं ते सारखं नसणार आहे. हे जनरल स्ट्रक्चर आपण लीफचं बघितलं होतं बेटा. तर बेटा आपण आता लीफ बेस बघितला होता. लीफ बेस कसा असतो सम लेग्युमिनस प्लांटमध्ये कसा बेटा हा स्वलेन असतो. बघा बेटा मी एक पान तोडले बेटा जवळून एका प्लांटचं. तुम्ही जवळ येऊन झूम करून बघा बेटा. याला जवळ आल्यावर तुम्हाला दिसेल बेटा. बघा हा कसा लीफ बेस इथं स्वलेन झालाय. जाड दिसतोय की नाही बेटा इथं बघा बरं बेटा. माझ्या बोटाच्या एवढा दिसतोय तुम्हाला आणि बाकीचा स्टॉक पूर्ण काय बेटा कमी. हा पेटिओलचा पार्ट झाला आणि हे लीफ बेस सोलन आहे बेटा. सोलन लीफ बेस असेल तर त्याला काय नाव देतो मित्रांनो आपण पल्विनस लीफ बेस. याचं एक्झाम्पल काय बेटा सम लेग्युमिनस प्लांट एक्झाम्पल. दुसरं काय होतं बेटा शिदिंग लीफ बेस. मेज, मका, मोनोकॉट. हे बघा बेटा केवढं मोठं प्लांट तोडून आणले मी. ॲक्च्युली जवळच पडलेलं होतं बेटा. असंच तण म्हणून उगलेलं होतं. आता जवळ आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बेटा शिदिंग म्हणजे मी काय सांगितलं होतं बेटा. शीद म्हणजे काय कव्हरिंग होतं की नाही बाळांनो. आता इथं लक्ष द्या बेटा. आता एक प्लांट तुटलेलं आहे बेटा हे लीफचं. मी यालाच व्यवस्थित तोडतोय फक्त लक्ष द्या. इकडचा पार्ट जर आपण बघितला बेटा तर हे बघा बेटा इथं कव्हरिंग निघते बेटा. दिसतंय सगळ्यांना इथं. ही बघा बेटा पूर्ण कव्हरिंग काढली. हा जो पूर्ण कव्हर केलेला पार्ट आहे बेटा याला म्हणायचं शिदिंग लीफ बेस. तुम्ही वर जर बघितलं इथं पण दिसेल बघा बेटा तुम्हाला. हा पूर्ण पार्ट काय बेटा इथं कव्हरिंग केलेला पार्ट आहे. बघा बाळांनो व्यवस्थित सगळ्यांनी. तुम्ही ऊस जर खाल्ला असेल बेटा घरी तर ऊसामध्ये सुद्धा आपल्याला हे असंच दिसतं बेटा. बरोबर आहे की नाही बाळांनो. बघा इथं आता जवळजवळ चांगलं बघण्याचा प्रयत्न केला आणि छान तुटलं पण बेटा. याला खाली टाकून देतो. हा पार्ट बघा बेटा सगळ्यांनी. हा जो पार्ट आहे बेटा इथं हा पार्ट दिसतोय. जवळून झूम करून बघितलं तर दिसेल बेटा तुम्हाला. हा पार्ट बघा बेटा जवळ. हा पूर्ण काय होता बेटा स्टेमला येणे असं कव्हर केलेलं होतं. मग टोटली कव्हर केलं किंवा पार्शियल कव्हर केलं बेटा. बरोबर आहे की नाही. मग त्याला काय म्हणायचं शिदिंग लीफ बेस म्हणायचं. हे कोणामध्ये येतं बेटा मोनोकॉट्समध्ये येतं. शुगर केन, मेज, मका, ज्वारी आपण जे म्हणतो बेटा त्याचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा. चला बाळांनो आता आपण काय करतो बेटा व्हेनेशनमध्ये रेटिक्युलेट आणि पॅरलल व्हेनेशन आपण बघितलंय. रेटिक्युलेट व्हेनेशनचा जर पार्ट बघितला तर दोन टाईप सांगितले युनिकोस्टेट मल्टीकोस्टेट. मल्टीकोस्टेटमध्ये परत दोन टाईप होते बेटा कॉन्व्हर्जन आणि डायव्हर्जन. युनिकोस्टेटमध्ये मी एक्झाम्पल घेतलं होतं मँगो घेतलंय बेटा आपण. पीपल घेतलेलं आहे. बरोबर आहे की नाही बेटा. आता जे प्लांट मला अवेलेबल आहे बेटा त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो. जवळ या बेटा सगळ्यांनी. तुम्हाला लक्षात लगेच येईल बेटा युनिकोस्टेट म्हणजे काय बेटा एकच मिडरिब दिसते बेटा सगळ्यांना आणि सगळे कसे बेटा नेटवर्क सारखं पसरले. बघा बेटा इथं वेन्स पाठीमागून बघितलं तर खूप चांगलं दिसतं बेटा. याच्यामध्ये सगळे नेटवर्क सारखं पसरले बेटा म्हणून हे काय झालं बेटा युनिकोस्टेट झालं. याच्यानंतर सेकंड काय होतं बेटा मल्टीकोस्टेट कॉन्व्हर्जन. त्याचं एक्झाम्पल झिझिपस जुजुबा म्हणजे काय बेटा बोराचं झाड होतं की नाही बेटा. हे मी बोराचं झाड रस्त्यावरून तोडलंय बेटा. एक काटा लागायला नको बेटा म्हणून मी इथं गेलो. एकदम जवळ या बेटा त्याशिवाय दिसणार नाही. एकदम जवळ फक्त लीफ दिसेल बेटा तुम्हाला. मी दिसणार नाही. तुम्ही याच्यात व्यवस्थित ऑब्झर्व करा बाळांनो. एक मिडरिब दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरी इकडं तिसरी इकडं. आता याला उलटं करतोय लवकर क्लिअर होण्यासाठी. आता पाठीमागच्या साईडने बघा बेटा.
पाठीमागच्या साईडने बोरा झाड बघितलं 1 2 3 मिड्रिप दिसतात बेटा, म्हणून याला मल्टी कोस्टेट म्हटलो. पण सगळ्या मिड्रिप बेटा एकाच ठिकाणी जमा झाल्या म्हणून काय बेटा कॉन्व्हर्जन. इकडनं निघाल्या इकडे जमा झाल्या म्हणून त्याला काय म्हटलंय कॉन्व्हर्जन. आणि मध्ये सगळे नेटवर्क सारखे पसरले बेटा म्हणजे याला काय म्हणायचं बेटा रेटिक्युलेट म्हणायचं. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. हे अशा पद्धतीचे लीफ आहे बेटा. इथून एवढं क्लिअर दिसत नाही, पाठीमागच्या साईड एकदम क्लिअर दिसतं बेटा बोराचं. मी याला तोडून घेतो एवढं पान. ओके म्हणजे आता आणि याला पण थॉर्न डेव्हलप झालेत बेटा. ओके चलो एकदा परत बघा बेटा सगळ्यांनी. कॉन्व्हर्जन समजलं बेटा. मल्टी कोस्टेड आहे, एका ठिकाणी जमा झाले म्हणून याला काय म्हणतो बेटा आपण कॉन्व्हर्जन. आता डायव्हर्जन कडे येतो बेटा आपण. शेजारीच बेटा रुईचं झाड दिसत असेल तुम्हाला. ओके सॉरी रुई नाही बेटा, याला एरंडी म्हणतो बेटा आपण. सो कॅस्टर जे आपण म्हणतो बेटा बघा इथं छान प्लांट दिसतंय, मी तोडत नाही बेटा, हे खूप सुंदर दिसतंय. इथून जर बघितलं बेटा तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10 अशा 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 येस 10 आपण सांगितलं बेटा कोस्टा तयार झालाय. 10 मिड्रिप बघा बेटा याच्यापासून. पण सेंटर पासून या प्रत्येक जण दूर गेला बेटा. हे आपण एरंडीचं पान बघतो बेटा, तोडून साईडला घेतलं बेटा थोडंसं मी तिथं. आता याला जर ऑब्झर्व केलं बेटा तर मी काय सांगितलंय सगळ्या ठिकाणून निघणारे जे मिल्टी आपण म्हणतो बेटा कोस्टा आहे मिड्रिप आहे सगळे बाहेर निघालेत की नाही बेटा. सेंटरला आले तर कॉन्व्हर्जन सगळे जुळले, इथं सगळे बाहेर गेलेत बेटा एकमेकांपासून म्हणून याला काय म्हणतो बेटा आपण मल्टी कोस्टेड म्हणतो. याचं बेस्ट एक्झाम्पल आपण काय घेतलं बेटा इथं दॅट इज कॉल्ड ॲज कॅस्टर. आपण याचं एक्झाम्पल घेतलं बरोबर आहे की नाही बाळांनो. कॅस्टर कशाचं आहे मल्टी कोस्टेड डायव्हर्जन. आणि झिझिपस बोराचं झाड कशाचं एक्झाम्पल आहे बेटा मल्टी कोस्टेड कॉन्व्हर्जंट. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षात. चला बेटा पॅरलल वेनेशन एकदम सोपं आहे बेटा. पॅरलल वेनेशन काही जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे कारण बनानाचं प्लांट आपल्याला लीफ सगळ्यांना माहिती आहे बेटा. मस्त आपण तोडतो त्याच्यावर जेवतो बेटा, ती मिड्री बसते आणि त्याच्यानंतर प्रसाद सत्यनारायणाचं तोडण्यासाठी जसं कापतो आपण ते काय झालं पॅरलल वेनेशन. बेटा मल्टी कोस्टेडमध्ये 2 पार्ट सांगितले होते कॉन्व्हर्जंट अगेन डायव्हर्जंट बेटा. कॉन्व्हर्जंटसाठी आपण एक्झाम्पल काय घेतलं होतं बेटा इथं मेज शुगर केन बेस्ट वे बेटा. हे बघा बेटा इथं मी एक ज्वारीचं लीफ आहे बेटा हे बेसिकली. आता याच्यात जर बघितलं बेटा तर खूप सारे कोस्ट आहे बेटा याच्यामध्ये सगळ्या वेन्स बघा बेटा. आता मी हे फाडतोय बेटा म्हणजे काय झालं सगळ्या पॅरलल्स आहेत बेटा, या सगळ्या पॅरलल आहे म्हणून आपण काय म्हणतो बेटा. पण हे सगळे एका ठिकाणी जमा झालेत बेटा म्हणजे काय झालं मल्टी कोस्टेड पण कॉन्व्हर्जंट. आणि एकमेकांना कसे बेटा हे पॅरलल दिसतात बेटा, एकमेकांना काय बेटा हे पॅरलल आहेत बेटा म्हणून आपण याला काय म्हणतो मल्टी कोस्टेड. आणि त्यातल्या त्यात काय बेटा हे कॉन्व्हर्जंटचं एक्झाम्पल आहे. मेज शुगर केन दॅट इज अ मोनोकॉट ग्रासेस हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल. चला बाळांनो फायलोटॅक्सी म्हणजे काय सांगितलं होतं बेटा आपण अरेंजमेंट ऑफ लीफ ऑन द स्टेम. लीफची अरेंजमेंट सांगायची म्हणजे काय बेटा त्याला म्हणायचं फायलोटॅक्सी. ऑर्डर विचारली यंगर ॲट अपेक्स आणि ओल्डर ॲट बेस म्हणजे काय बेटा ॲक्रोपिटल झालं. आता बेटा एक प्लांट तोडले तुम्ही जवळ या बेटा, झूम करून जवळ बघा बेटा सगळ्यांनी, जवळ यायचं बेटा सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं बाळांनो. याच्यात बघितलं तर प्रत्येक याच्यावरून बघा नोडवरून इकडे एक लीफ लगेच मी थोडं वर पकडतो बघा बेटा इकडे एक लीफ 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 म्हणजे काय झालं बेटा प्रत्येकाने काय केलं एक इकडं तर एक दुसरं इकडं. एका नोडला एकच लीफ आहे बेटा म्हणजे काय झालं बेटा हे अल्टरनेट. आपण याच्यामध्ये सांगतो बेटा हिबिस्कसमध्ये बघितलं तर हे स्पायरल दिसतं बेटा. ओके चलो तर हे सिम्पलेस्ट फॉर्म सांगितलं बेटा मी तुम्हाला तो म्हणजे काय बेटा तर अल्टरनेट लीफ फायलोटॅक्सी. एका नोडला एक या साईडला लीफ असेल दुसऱ्या नोडला अपोजिट साईडला बेटा म्हणजे पण एका नोडला एकच असल्यामुळे याला अल्टरनेट म्हणायचं असतं बेटा. आता आपण याच्यानंतर काय घेतलं होतं बेटा अपोजिटचे 2 टाईप घेतले होते अपोजिट सुपरपोज आणि अपोजिट काय होतं बेटा डिकासेटचं होतं. आता अपोजिट सुपरपोजमध्ये एक्झाम्पल गोवा घेतलेलं आहे आपण पेरू, ते पेरू काही सापडलं नाही कुठे. तर हे एक असंच प्लांट बेटा रॅन्डमली सापडलं आहे तिथलं, त्याच्याकडे व्यवस्थित ऑब्झर्व करा. एका नोडपासून बघितले बेटा असं उलटं पकडलं दिसेल का तुम्हाला, हां असं पण छान दिसतंय. एका नोडपासून आपण बघितलं तर बेटा 2 लीफ येत आहेत दिसत आहेत सगळ्यांना. इथं तोडलंय बेटा मी पकडायसाठी, इथं पण 2 लीफ आहे, इथं पण 2 लीफ. आता विशेष गोष्ट कशी बाळांनो जर तुम्ही याला व्यवस्थित झूम करून बघत राहिले तर तुमच्या लक्षात लगेच येईल बाळांनो की जेव्हा एका नोडला 2 म्हणजे 100% ते अपोजिट म्हणून द्यायचं. एका नोडला एकच आलं म्हणजे अल्टरनेट डोळे बंद करून म्हणून द्यायचं बेटा त्याला. आता एका नोडला 2 आले पण दोघं कसे आहेत बेटा बघा एकमेकांच्या अपोजिट साईडला. ही पेअर ऑफ लीफ जी बेटा ती त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट दुसरी बेटा वर, त्याच्या वर लगेच दुसरी, त्याच्या वर लगेच दुसरा पेअर आहे, लगेच वर वर वर. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा प्रत्येकाला पेअर मिळालेली बेटा पण एकाच्या वर एक कसं बेटा ओव्हरलॅप आहे म्हणून याला काय म्हणतो बेटा आपण अपोजिट सुपरपोज्ड आपण याला म्हणतो बरोबर आहे. याच्यानंतर दुसरा अजून एक टाईप आपल्याकडे बेटा इथं कुठला तरी वेल बेटा याच्या वर आता पूर्ण आलेला आहे, आपण तो वेल काढून टाकू, तो काही कामाचा नाही आपल्यासाठी. ओके चलो इकडे लक्ष द्या. याला पहिले असं मी दाखवतोय तसं बघून घेऊ बेटा, नंतर दुसऱ्या पॉईंटने बघू. एका ठिकाणी हे पेअर आलेलं आहे बेटा, दुसऱ्या ठिकाणी पण पेअर आहे, दुसऱ्या ठिकाणी पण पेअर आहे. याला सुद्धा अपोजिट म्हणायचं बेटा कारण एका नोडवरून आलेले दोघं लीफ एकमेकांना कसे बेटा अपोजिट आहे. इथं पण बघितलं तर एकमेकांना अपोजिट आहे. आता काय करायचं बेटा तुम्ही या पद्धतीने बघायचं.
दिसतंय बेटा, हे रुईचं झाड आहे, लक्षात आलं असेल बेटा. प्रत्येक पेअर बघा बेटा, या पेअरला ही पेअर, या पेअरला ही पेअर कशी दिसते बेटा, 90 डिग्री दिसते बेटा. हा आपण सांगितला बेटा, बघा इकडे लक्ष द्या, या डायरेक्शनने असा आहे तर दुसरा त्याला उभा आलेला आहे बेटा. याला काय म्हणायचं बेटा, अपोजिट डिका सेट म्हणायचं. 90 डिग्रीची पेअर आहे बेटा. मीला थोडं तोडतो बेटा, इथून तुटायला पाहिजे, ते सहसा तुटत नाही बेटा हे झाड. हां, आता 2च पेअर उरल्यात बेटा, याच्यात तुम्हाला व्यवस्थित दिसेल. हे बघा बेटा, एक पेअर अशी आहे तर दुसरी त्याला 90 डिग्री. याला काय म्हणायचं बेटा, अपोजिट डिका सेट म्हणायचं. याचं हे बेसिक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे बाळांनो. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं ते 2 सांगितलं. अपोजिट सुपरपोजचं एक्झाम्पल ग्वावा आहे बेटा. अपोजिट डिका सेटचं एक्झाम्पल काय बेटा, इथं आपलं जनरली जे एक्झाम्पल आपण काय घेतो, दॅट इज कॉल्ड ॲज द कॅलेट्रॉपिस. याला रुई म्हणतात बेटा बेसिकली. ओके, आता माझ्या मागे बेटा तुम्ही जर इकडे व्यवस्थित बघितलं तर पुढे या, इथं बेटा हे सप्तपर्णीचं झाड आहे, अल्स्टोनिया ज्याला म्हणतो. नेरियम आणि अल्स्टोनिया 2 एक्झाम्पल होते बाळांनो. इथं आपण बघताना काय करूया, मी एक छोटंसं प्लांट तोडतोय. हां, इथं बघा बेटा, तुम्ही याला जर ऑब्झर्व केलं तर एकाच ठिकाणून बघा बेटा, एकाच ठिकाणून किती गुच्छा तयार झाला आहे बेटा. दिसतोय की नाही बाळांनो, एकाच ठिकाणून इथं खूप सारा गुच्छा तयार झालेला आहे, क्राऊन तयार झालं आहे बेटा. म्हणून याला काय म्हणतात बेटा, वर्ल्ड फायलोटॅक्सी म्हणतात. तर हे होतं बेटा आपलं जनरली लीफचा पार्ट. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षात.